सिंह राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचे काही मिनिटे तुमच्या आयुष्याबद्दल अशी सत्य घटना सांगणार आहे जी कदाचित आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एक विचित्र अव्यवस्थता वाढत नाही का? रात्री अचानक जाग येणे, कोणाची तरी आठवण सतत मनात येणे आणि सगळं ठीक असूनही आतून तुटल्यासारखं वाटणं हे साधं नाही. कारण 2 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा बदल सुरू होणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. पण त्या बदल्याआधी विश्व तुम्हाला काही संकेत देत आहे आणि धक्कादायक गोष्टी म्हणजे हे संकेत फक्त सिंह राशीचे निवडक लोकांनाच मिळत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका आणि हो, बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ टाकेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, विश्वाच्या अथंग पसाऱ्यातून, त्या विधात्याच्या दरबारातून थेट तुमच्या नशिबाची जोडली गेली एक अत्यंत मोठे कालचक्र आहे. सिंह राशीच्या लोकांनो, मंडळींनो, कधी मध्यरात्रीत अचानक जाग आल्यावर शांतपणे छातीकडे पाहता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? जगासमोर नेहमी सिंहासारखे बाणदार, जगणारे, प्रत्येकाला संकट धीर देणारे, हसणारे आणि इतरांचं अश्रू पुसणारे तुम्ही रात्रीच्या त्या भयानक अंधारात जेव्हा पूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा नेमके कोणत्या विचारात असतात? तो जगासमोर दाखवलेला तुमचा खोटा स्वाभिमानी चेहरा आणि रात्रीच्या शांतीत तुमच्या उशीवर पडलेलं ते उबदार अश्रू, यामागचं खरं रहस्य काय आहे? कदाचित तुम्हालाही गेल्या काही दिवसात ते सतत जाणवत असेल की तुमच्या आसपास काहीतरी वेगळं, खूप वेगळं घडत आहे. मनात एक अनामिका भीती, अव्यवस्थता, छातीत होणारी धडधड आणि त्याच वेळी काहीतरी अघटित, काहीतरी अद्भुत घडणार असल्याची जाणीव तुम्हाला आतून पोखरत असेल. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कोणती सामान्य माहिती नाही, तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा, तुमच्या नशिबाचा आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गुप्त रहस्याचा उलगडा करणार. एका रहस्याचा उलगडा करणारच आहे, पण मंडळी देवी औलिक संदेश आहे. पुढील प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याची नवीन दिशा ठरवणारा आहे. हा निसर्गाचा संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका. जर शांत मनाने विचार करा, गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत काही अजब गोष्टी घडल्या आहेत का? तुम्ही घरातून बाहेर पडताना अचानक एखादा पक्षी तुमच्या समोर येणं, मंदिरात गेल्यानंतर अचानक तुमच्या अंगावर फूल पडणे किंवा घड्याळात पाहताना वारंवार एकच प्रकारचं अंक दिसणे, हे सगळे तुम्हाला साधे योगायोग वाटतात का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. हे साधे योगायोग नाहीत, तर हे त्या अदृश्य शक्तीची भाषा आहे जी तुम्हाला आगामी काळात येणाऱ्या एका मोठ्या प्रचंड वादळाची आणि यानंतर होणाऱ्या सुवर्ण काळाची पूर्वकल्पना देत आहे. सिंह राशीचे मंडळी, व्यक्तीचं हृदय हे एखाद्या विशाल राजासारखं असतं. तुम्ही आजपर्यंत लोकांचे फक्त आणि फक्त भले केले. स्वतःचं नुकसान सोसून, स्वतः उपाशी राहून तुम्ही इतरांना भरभरून दिले. कोणाच्याही वाटेला कधी वाईट चितले नाही. पण बदल्यात या जगाने तुम्हाला काय दिलं? बदल्यात तुम्हाला मिळालं फक्त आणि फक्त कडू घोट, मानसिक छळ, अपमान आणि असहाय्य एकटेपणा. ज्यांच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही स्वतःचं दिवसरात्र एक केले, तुमचे रक्त आटवले, नेमक्या त्याच अतिशय जवळच्या रक्ताच्या नात्याने आणि मित्रांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. जेव्हा तुम्हाला पैशाची अत्यंत गरज होती, जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते, तेव्हा पहा मंडळी, सिंह राशीच्या मंडळींनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाही तर एकही मुद्दा समजणार नाही. किंवा जेव्हा तुम्हाला केवळ एक गोड शब्दाची, आधाराची गरज होती, तेव्हा याच लोकांनी तुमच्याकडे पाहून तोंड फिरवले, तुमची लायकी काढली, तुमची चेष्टा केली आणि तुम्हाला परिस्थितीचे भीषण घाईत एकटे सोडून दिले. तुमच्या मनात रोज रात्री एकच प्रश्न येतो ना, की माझं नक्की काय चुकलं? मी सगळ्यांशी इतका प्रामाणिक राहू नये, लोकांचे संसार उभे करू नये, माझ्या नशिबात हा वनवास, हा मानसिक थकवा का हा विरळ आला आहे? गेल्या अनेक महिन्यापासून तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नाही. अंथरुणावर पडल्यानंतर जुन्या आठवणी,
जवळच्या लोकांचे ते टोमणे, भविष्याची चिंता आणि पैशाची चणचण यामुळे तुमचे डोके सुन्न होते. डोळे बंद केले किंवा डोळे मिटले की तो झालेला विश्वासघात डोळ्यासमोर येतो आणि डोळे उघडले की समोर अंधकारमय भविष्य दिसतं. कधी कधी तर रात्री 2 किंवा 3 वाजता अचानक दचकून जाग येणे, छाती धडधड, अव्यस्तता वाटणे हे तुमच्यासोबत वारंवार घडतं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हताशी झालात, जेव्हा जेव्हा तुमच्या सहनशक्तीचा अंत झाला, तेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या, ईश्वराच्या मूर्तीसमोर उभे राहून अत्यंत आदराने डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना केली आहे. हे देवा, माझा हा वनवास कधी संपणार? माझी परीक्षा तू कधी थांबवणार? हा अर्थ डोह तुम्ही देवाकडे फोडला आहे. आणि म्हणूनच सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या त्या खऱ्या निष्पास प्रार्थना आता थेट ईश्वराच्या दरबारात पोहोचल्या आहेत. तुमची ती तडफड आता संपणार आहे, कारण देव आता तुमची परीक्षा संपवणार आहे. पण इथे एक फार मोठं रहस्य दडलं आहे, ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल. विचार करा, जर तुमच्यावर देवाची कृपा होणार आहे, तर मग गेल्या काही दिवसात तुमच्या घरातील वाद अचानक का वाढले आहेत? तुमचं काम पूर्ण होतं होतं अचानक का रखडत आहे? याचं उत्तर असं आहे की जेव्हा एखादं मोठं आणि चमत्कारी बदल घडणार असतो, तेव्हा जुने नकारात्मक ऊर्जा पूर्ण ताकदीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. विश्वाने तुम्हाला संकेत देण्यास सुरुवात केली आहे. विचार करा, गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नामध्ये काही अद्भुत गोष्टी दिसल्या आहेत का? एखादं प्राचीन मंदिर, वाहते निर्मळ पाणी किंवा एखादं देवी तेजस्वी प्रकाश तुमच्या स्वप्नात आला आहे का? किंवा मग रस्त्याने चालताना अचानक जुने विसरलेले मित्र समोर येणे, हे सगळे संकेत आहेत की तुमच्या कुंडलीतील नशिबाचे कुलूप आता कायमचे उघडणार आहेत. या संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करणारं नवग्रहाच्या दरबारात आता एक अत्यंत मोठी, ऐतिहासिक आणि धक्कादायक घडामोडी घडत आहे. येत्या 2 जून नंतर देवाचा गुरु आणि आकाशातील सर्वात शुभ, अत्यंत शक्तिशाली, भाग्य उजळवणारा गुरुग्रह आपली राशी परिवर्तन करत आहे. कालचक्राचे हे चक्र आता अशा वेगवान पद्धतीने फिरणार आहेत, ज्यामुळे तुमच्या सिंह राशीच्या आयुष्यातील अंधकार कायमचा नष्ट होईल. 2 जूनची ती रात्र तुमच्या आयुष्यातील जुन्या सर्व संकटाचा, दुःखाचा, अपमानाचा आणि कर्जाचा डोंगराचा अंत करणार ठरणार आहे. पण हा बदल असा अचानक कसा होणार? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ना, की एका ग्रहाच्या बदलाने माझ्या आयुष्यातील एवढे मोठे दुःख कसे दूर होतील? मी तर रोज कष्ट करतो, मग अचानक नशीब कसे बदलेल? तर याचं उत्तर एका अत्यंत रहस्यमय, पूर्वलिखित, अद्भुत आणि चमत्कारी भेटीमध्ये दडलेलं आहे. ती भेट आहे, तुम्ही पहा मंडळी, तुमच्या आयुष्याचा इतिहास बदलणार आहे. येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशा अत्यंत खास आणि रहस्यमय व्यक्तीचे आगमन होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही भेट अत्यंत सामान्य वाटू शकते, एखाद्या प्रवासात, बाजारात, जुन्या ओळखीतून किंवा अगदी अचानक सोशल मीडियावर सुद्धा होऊ शकते, पण ती अजिबात साधी नसेल. हा तुमचा पूर्वजन्माचा कर्माचा बंध असू शकतो किंवा ईश्वराने तुमच्यासाठी पाठवलेला एखादा दूत. जेव्हा तुम्ही एखाद्या वळणावर अगदी हताशी होऊन बसलेले असाल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत, आर्थिक कोंडी झाली आहे, आता पहा मंडळी, जगण्यात काहीच अर्थ उरला नाही, नेमक्या त्याच वेळी, त्याच अचूक क्षणी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला पहिलंच काही मिनिटात असं वाटेल की मी तुम्हाला अनेक वर्षापासून, अनेक काळापासून ओळखतो. तुमच्या मनातील ते जे गुप्त तुम्ही आजपर्यंत स्वतःच्या आईवडिलांना किंवा जोडीदारालाही सांगू शकला नाहीत, ते गुप्त तुम्ही या अनोळखी व्यक्तीसमोर सहज उघडे कराल. ती व्यक्ती तुमच्या भूतकाळातील जखमावर, त्या वेदनावर मायेची फुंकर घालेल. ती व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देणार नाही, तर तुमच्या भविष्याला, तुमच्या करिअरला, तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या नोकरीला एक नवीन, अत्यंत यशस्वी आणि श्रीमंताची दिशा दाखवेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी लक्ष्मीचं रूप किंवा कुबेराचा आशीर्वाद ठरेल. या एकाच रहस्यमय भेटीमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून जाईल. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलेल, मनातील भीती नष्ट होईल आणि तुमचे काम करण्याची ऊर्जा एकदम द्विगुणित होईल. या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या बुद्धीला असे काही नवीन मार्ग सुचतील, जे तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. ही भेट साधी नाही,
हा निसर्गाचा तुमच्यासाठीचा सर्वात मोठा चमत्कार असणार आहे. या अद्भुत भेटीनंतर तुमचे नशीब इतक्या वेगाने संकटात पहा मंडळी, इतक्या वेगाने कलटाने घेईल, संकट दूर करेल की कालपर्यंत जे तुम्हाला नावे ठेवत होती, जे तुमच्या अपयशाची वाट पाहत होती, तेच लोक आज तुमचे कौतुक करताना थकणार नाही. ज्या पैशासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, पदरमोड केले, रक्ताचं पाणी केलं, पण पदरात मात्र नेहमी निराशा पडली, तोच पैसा आता वेगवेगळ्या नवीन मार्गाने तुमच्याकडे चालून येईल. तुमच्या घरात पैसा केवळ येणार नाही, तर तो टिकून राहील. जुनी अडकलेली कामे, प्रॉपर्टीची वाद, पैशाचे व्यवहार, कोर्ट कचेरीचे जुने खटले किंवा डोक्यावर असलेल्या कर्जाचा हा मोठा डोंगर, या सगळ्यातून तुमचे पूर्णपणे पहा मंडळी, कामाची सुरुवात देखील चांगली होणार आणि ह्या सर्वापासून कायमची मुक्तता देखील होणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान, तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्षित करणारे लोकसुद्धा आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी धडपडतील. लोक तुमच्याकडे आदराने आणि मार्गदर्शनासाठी पाहतील. राजकारणात, समाजात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव आदराने घेतले जाईल. ज्या निष्पाप, खऱ्या आणि निस्वार्थी प्रेमासाठी तुमचं मन आजपर्यंत असुसलं होतं, ज्या प्रेमाने तुम्हाला नेहमी धोका दिला, आता तेच खरे प्रेम, तोच आदर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा एका खऱ्या व्यक्तीकडून लाभेल. यशाची अशी नवीन उत्तुंग शिखरे तुम्ही सर कराल, ज्याचा विचार तुम्ही केवळ स्वप्नात केला होता. तुमच्या हातातून अशा काही गोष्टी घडतील ज्यामुळे तुमच्या शत्रूचे दात खाटल्याशिवाय राहणार नाही. या भाग्योदयाचा आणि गुरुग्रहाचा अथंग कृपेचा प्रभाव केवळ तुमच्यावरच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर, तुमच्या घरावर दिसेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून घरातील वातावरणामध्ये जे एक प्रकारचं उदासपण होतं, किरकोळ कारणामुळे पैशावरून होणारे नाहीक वादविवाद होते, ते सगळे आता संपणार आहेत. घरामध्ये एक अत्यंत पवित्र, आनंदी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा पसरेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम, आदर, विश्वास आणि जिव्हाळा वाढेल. तुमच्या घरातील मुलांचे यश, त्यांची प्रगती किंवा घरामध्ये काही शुभमंगल कार्य ठरवल्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. पण इथे पुन्हा एक प्रश्न येतो, जे शत्रू आत्तापर्यंत पडद्यामागे तुमच्या विरुद्ध कारस्थानं करत होती, ज्यांनी तुमचे हसवणे हिरवून घेण्याचा, तुम्हाला मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं काय होणार? तर ऐका मंडळी, ते शत्रू तुमच्यासमोर स्वतःहून पराभूत होतील. त्यांना तुमच्या प्रगतीसमोर मान झुकवावीच लागेल. त्यांनीच डोळ्यादेखत तुमची भरभराटी होईल. तुमचे मोठे बंगले, गाड्या आणि कीर्ती वाढेल आणि ते जळून खाक होतील, पण तुमची काही वाकडे करू शकणार नाही. हा तुमच्या संयमाचा आणि तुमच्या रक्ताचा, तुमच्या अश्रूचा आणि तुमच्या सत्याचा दृष्टीतील सर्वात मोठा विजय असेल. हे सगळं का घडत आहे माहिती आहे का? कारण तुमच्यावर त्या परमेश्वराचा, त्या विधात्याचा, तुमच्या कुलदेवताचा विशेष आणि अद्भुत आशीर्वाद आहे. तुम्ही आजपर्यंत जे काही सहन केलं ना, अपमान पचवले, जे उपाशी पोट घेऊन रात्री काढल्या, त्यावर बसलेल्या देवाने पाहिलं आहे. त्याने तुमच्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक रात्रीचा, अव्यस्ततेचा, प्रत्येक वेदनेचा हिशोब आपल्या दरबारात ठेवला आहे. देवाने ठरवले आहे की आता तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आली आहे. ही वेळ हा 2 जून नंतरचा गुरुग्रहाचा बदल आणि ती होणारी गूढ चमत्कारी भेट, हा केवळ निसर्गाचा तुमच्यावर होणारा अन्याय आहे, महान कृपावर्षव आहे. निसर्ग तुम्हाला ओरडून सांगत आहे की आता अजिबात घाबरू नको. सिंह राशीच्या लोकांनो आणि मंडळींनो, तुमचा वनवासाचे दिवस आता संपले आहेत. तुमचे सोनेरी राजेशाही दिवस आता सुरू झालेत. या सुवर्ण काळात तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाशमान पहाट येत आहे. भूतकाळातील त्या जखमा, तो विश्वासघात, ती कपटी लोक आता कायमची विसरून जा. त्यांना माफ करून टाका, कारण निसर्ग आता त्यांचा हिशोब स्वतः करणार आहे. तुम्ही फक्त येणाऱ्या या देवी बदलाचं स्वागत करण्यासाठी स्वतःला सज्ज करा. मनात कोणताही संशय ठेवू नका. जर तुम्ही अजूनही शंका घेत राहिलात, तर तुमच्या दारात आलेली ही सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. ही देवी चमत्कारी भेट तुमच्या आयुष्यात लवकरच, अगदी काही दिवसातच येणार आहे. जेव्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, तेव्हा तिच्या डोळ्यात पाहताना तुम्हाला या शब्दांची आठवण येईल. जर तुम्हालाही मनातून, अंतःकरणातून, अंतःमरणातून असं वाटत असेल की ईश्वराची ही कृपा तुमच्यावर नक्की होणार आहे, जर तुम्हाला माझ्या या शब्दावर आणि माझ्या या विधात्यावर पूर्ण विश्वास असेल,
तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा ओम नमः शिवाय आणि ही कमेंट नक्की करा मंडळी. तुमच्या आराध्य देवताचं नाव तुमच्या कुलदेवताचं नाव अत्यंत श्रद्धेने नक्की लिहा, जेणेकरून सकर्मक देवी ऊर्जा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या नशिबाला गती मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या इतर सिंह राशीच्या मंडळींना किंवा तुमच्या सिस्टरना किंवा तुमच्या नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अंधार दूर होईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.